तर नवनीत राणांनी 5 वर्ष फक्त नाटकबाजी केली, कामं केली नाहीत असा आरोप शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलेला आहे। यांनी राणांवर जोरदार टीकाही केली आहे। राणांच्या नाटकबाजीची लोकांना भयंकर चीड असल्याचंही आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय। तर एकाच पक्षात राहून संशयास्पद भूमिका घेणं योग्य नाही असं दरेकरांनी म्हटलंय। अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं। निवडणूक मी हारलो नाही, हरवली गेली। मी कोणाचं नाव घेणार नाही, योग्य वेळी घेईन, पण वेळ आली तर फक्त नाटकबाजी आदिवासीच्या जायचं, होळीला तिच्यावर फेर धरायचा, नाचायचं, असली कामं करणारी किंवा दहीहंडीचे कार्यक्रम करणारी, कोणीतरी एखाद्या सिनेस्टार आणणारी, हे लोकांना आवडलेलं नाही आहे। फक्त नाटक, कुणाच्या तरी बाईच्या घरी जायचं आणि पोळी लाटायची। अरे तुझ्या घरच्या लाट ना, पहिल्यांदा तुझ्या घरची एकदा तरी लाटली का पोळी? नवऱ्याला किंवा मुलांना खाऊ घातली का? पण ते हे सगळी नाटकांची चीड लोकांना भयंकर होती, भयंकर। आनंदराव अडसूळ एक ज्येष्ठ नेते आहेत आणि कीर्तिकारी ज्येष्ठ नेते आहेत। त्याच्यामुळे ज्यांना राजकारणाचा प्रगल्भ असा अनुभव आहे, त्याने अशा प्रकारे एका पक्षात राहून संशयास्पद वाटेल अशा प्रकारची भूमिका घेणं हे त्या ठिकाणी योग्य नाही आहे। मला वाटतं आनंदराव अडसूळांनी त्या ठिकाणी खूप आहे ते बोलून दाखवावं आणि त्यांचं काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। त्यांनी आता नको त्या विषयाला हात घालू नये, तर त्यांना त्रासाचं होईल।